नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 7 एप्रिल 2024 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी. आर्थिकदृष्ट्या आज दिवस मिळता जुळता राहील. आज तुम्हाला धनलाभही होऊ शकतो, परंतु त्यासाठी तुम्हाला कठीण मेहनत करावी लागेल. सतत हसतमुख अशा आपल्या स्वभावामुळे आणि आनंदी उत्साही प्रेमळ अशा मूडमुळे आपल्या सभोवतालच्या सर्वांना आनंद आणि सुख लाभेल. प्रेमातील वेदना आज तुम्हाला झोपू देणार नाहीत. पैसा, प्रेम, कुटुंब यापासून दूर होऊन आज तुम्ही आनंदाच्या शोधात कुठल्या आध्यात्मिक गुरूसोबत भेटायला जाऊ शकता. एखाद्या गोड आठवणीमुळे तुमच्यातील क्षुल्लक भांडण मिटून जाईल. त्यामुळे कितीही भांडण झालं तरी जुने सुंदर दिवस आठवायला विसरू नका. एक उत्तम रेस्टॉरंटमध्ये तुम्ही मित्र किंवा कुटुंबियासोबत भोजन करण्याची योजना बनवू शकता. हा खर्च थोडा जास्त होऊ शकतो. आपणास प्रोत्साहित करणारे घटक जाणून घ्या. भीती, चिंता, राग, लोभ, शंका असे नकारात्मक दृष्टिकोन तुम्हाला सोडावे लागतील, कारण हेच घटक विरोधी मतांना आकर्षण घेण्याचे काम करतात. वृषभ राशी. मुलांनी अपेक्षापूर्ती न केल्यामुळे तुम्हाला निराशा येईल. तुमच्या स्वप्नपूर्तीसाठी तुम्ही मुलांना प्रोत्साहित करणे गरजेचे आहे. तुमच्या आयुष्यापेक्षाही तुम्ही ज्या व्यक्तीवर अधिक प्रेम करता ती व्यक्ती भेटेल. ज्यांच्या घरातील व्यक्ती तक्रार करतात की ते कुटुंबाला पर्याप्त वेळ देत नाहीत, ते आज कुटुंबियांना वेळ देण्याच्या बाबतीत विचार करू शकतात. परंतु अचानक काही काम येण्याने असे होऊ शकणार नाही. लग्न म्हणजे केवळ तडजोड असं तुम्हाला वाटतं का? तसं असेल तर लग्न ही तुमच्या आयुष्यात घडलेली सर्वात उत्तम घटना आहे, याची प्रचिती आज तुम्हाला येईल. आजच्या दिवशी नातेवाईकांना भेटून तुम्ही सामाजिक दायित्वाची पूर्ती करू शकता. आयुष्याला गृहीत धरून वागू नका. जीवनात योग्य काळजी घेणे हे एक व्रत आहे, हे लक्षात असू द्या. तुमच्या जीवनसाथीसोबत मिळून आज तुम्ही भविष्यासाठी काही आर्थिक योजना बनवू शकता आणि अपेक्षा आहे की ही योजना यशस्वी होईल. मिथुन राशी. तुमचे धन तुमच्या कामी तेव्हाच येते जेव्हा तुम्ही व्यर्थ खर्च करण्यात स्वतःला थांबवता. ही गोष्ट आज तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात येईल. पोस्टाने आलेले पत्र संपूर्ण कुटुंबासाठी आनंददायी बातमी घेऊन येईल. पवित्र आणि खऱ्या प्रेमाचा अनुभव येईल. रात्रीच्या वेळी आज तुम्ही घरातील लोकांपासून दूर राहून घरातील गच्चीवर किंवा कुठल्या पार्कमध्ये फिरणे पसंत कराल. आज तुम्ही तुमच्या जोडीदाराने केलेल्या प्रेमाच्या वर्षावामुळे आयुष्यातील सगळे कष्ट विसरून जाल. आरोग्याच्या दृष्टीने धावणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल, कारण हे एक उत्तम एक्झरसाइज आहे. अनपेक्षितपणे प्रवास करावा लागल्यामुळे दमून जाल. तेलाने मसाज करून शरीराच्या स्नायूंना आराम द्या. कर्क राशी. प्रेमामध्ये एकतर्फी वेड मोह तुम्हाला तीव्र दुःख देईल. व्यावसायिक आज व्यवसायापेक्षा जास्त आपल्या कुटुंबातील लोकांमध्ये वेळ घालवणे पसंत करतील. यामुळे तुमच्या कुटुंबात सामंजस्य कायम राहील. तुमच्या वैवाहिक आयुष्यातील परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे. आजच्या दिवशी तणावाने मुक्त राहण्याचा प्रयत्न करा आणि आराम करण्याचा प्रयत्न करा. आज शांत राहा, तणावमुक्त राहाल.
आज तुम्ही आपल्या घरातील वरिष्ठ लोकांकडून पैशाची बचत करण्याला घेऊन काही सल्ला घेऊ शकता आणि त्या सल्ल्याला आयुष्यात महत्त्वही देऊ शकता. बऱ्याच कालावधीपासून तब्येत बरी नसलेल्या नातेवाईकाला भेटा. सिंह राशी, प्रवासामुळे प्रेमसंबंध प्रस्थापित होण्याची शक्यता आहे. आध्यात्मिक गुरु अथवा वडीलधाऱ्याकडून मार्गदर्शन लाभेल. तुमचा जोडीदार किती रोमॅन्टिक होऊ शकतो हे तुम्हाला आज पाहायला मिळेल. व्यवसायातील नफा, या राशीतील व्यावसायिकांसाठी आज उत्तम स्वप्न खरे होण्यासारखे असेल. आज तुम्ही केलेले शारीरिक बदल यामुळे तुमचे व्यक्तिमत्व निश्चितपणे खुलून दिसेल. मालमत्ता विषयक कामे होतील आणि उत्तमपैकी नफा होईल. तुमच्या घरातील लोकांसोबत काहीतरी वेगळ्या आणि उत्साहवर्धक गोष्टी कराल. कन्या राशी, दीर्घकालीन फायद्यासाठी शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडातील गुंतवणूक फायदेशीर ठरेल. कुटुंबातील सदस्य पाठिंबा देतील, पण त्याचबरोबर त्यांच्या अपेक्षा देखील वाढलेल्या असतील. तुम्ही प्रेम करता त्या व्यक्तीशी तुम्ही उग्रपणे वागल्यामुळे तुमच्या नातेसंबंधात दुरावा होण्याची शक्यता आहे. रिकाम्या वेळात तुम्ही कुठली फिल्म पाहू शकता. ही फिल्म तुम्हाला आवडणार नाही आणि तुम्हाला असे वाटेल की तुम्ही आपल्या महत्त्वाचा वेळ खराब केला. तुमच्या जोडीदारामुळे तुम्हाला आज नुकसान सहन करावे लागेल. ज्या मित्रासोबत बऱ्याच वर्षापासून भेट झालेली नाही त्यांना भेटण्यासाठी योग्य वेळ आहे. आपल्या मित्रांना आधीच सांगून द्या की तुम्ही येत आहे अथवा वेळ व्यर्थ खराब होऊ शकतो. अति खाणे टाळा आणि उच्च कॅलरी आहार टाळणे गरजेचे आहे. तूळ राशी, तुमच्या बायकोच्या कामकाज व्यवहारात तुम्ही हस्तक्षेप केल्याने ती अस्वस्थ होईल. गैरसमज टाळण्यासाठी हस्तक्षेप करण्यापूर्वी एकदा बायकोची परवानगी घ्या. मग तुम्ही सहजपणे समस्या टाळू शकाल. आज तुम्ही मेहनत केलीत तर यश निश्चित मिळेल, कारण आजचा दिवस तुमचाच आहे. आपल्या मनातील विचार मांडण्यास कचरू नका. आज तुमच्या जोडीदाराकडून तुमच्याकडे विशेष लक्ष देण्यात येणार आहे असे दिसते. आज तुम्ही सर्व चिंतेला विसरून आपली रचनात्मकतेला बाहेर काढू शकता. आज केवळ बसून राहण्यापेक्षा काहीतरी असे करा ज्यामुळे तुमची मिळकत क्षमता वाढू शकेल. वृश्चिक राशी, या राशीतील लोकांना स्वतःसाठी खूप वेळ मिळेल. या वेळेचा उपयोग तुम्ही आपले शौक पूर्ण करण्यात लावू शकता. तुम्ही काही पुस्तके वाचू शकता किंवा आपले आवडते म्युझिक ऐकू शकता. तुमची पत्नी आज खूपच छान वागत आहे. तुम्हाला तिच्याकडून कदाचित काही सरप्राईज मिळण्याची शक्यता आहे. संगीत, नृत्य आणि बागकाम अशा शौकसाठी वेळ काढा. यामुळे तुम्हाला संतोषीचा अनुभव होईल. आपल्या जीवनसाथीचे आरोग्य हे तणावाचे आणि चिंतेचे कारण ठरू शकेल. आज तुम्हाला धनसंबंधित काही समस्या असण्याची शक्यता आहे, परंतु तुम्ही तुमच्या कौशल्याने हानीलाही नफ्यामध्ये बदलू शकता. काही लोक जरुरीपेक्षा जास्त काम करण्याचे वचन तुम्हाला देतील, परंतु केवळ गप्पा करणाऱ्या लोकांकडून काम झाल्याची अपेक्षा ठेवू नका. प्रवासामुळे प्रेमसंबंध प्रस्थापित होण्याची शक्यता आहे. धनु राशी, आजच्या दिवशी चुकूनही कुणाला पैसे उधार देऊ नका आणि जर देणे खूप गरजेचे असेल तर देणाऱ्या व्यक्तीकडून लिखित स्वरूपात लिहून घ्या की तो पैसे परत केव्हा करेल.
कंटाळवाण्या आणि व्यस्त अशा दिवशी मित्र आणि जीवनसाथी तुम्हाला आराम आणि आनंद मिळवून देतील. गरजवंतांना मदत करण्याच्या तुमच्या क्षमतेमुळे तुम्हाला आदर मिळेल. तुमचा जोडीदार किती रोमॅन्टिक होऊ शकतो हे तुम्हाला आज पाहायला मिळेल. नेहमी तुम्ही आपल्या गोष्टींना योग्य मानता असे करणे योग्य नाही. आपल्या विचारांना लवचिक बनवा. मानसिक स्पष्टता टिकवण्यासाठी संभ्रम आणि नैराश्यापासून दूर राहा. मकर राशी, मित्र आणि कुटुंबातील सदस्याबरोबर तुमचा बराच वेळ व्यतीत होईल. काही जणांना अनोखा नवा रोमांस हमखास लाभेल. प्रेमामुळे आपले आयुष्य मोहरून जाईल. आज तुमच्या जवळील उत्तम संकल्पना आणि तुम्ही केलेल्या कृतीमुळे तुमच्या अपेक्षेच्या बाहेर तुम्हाला फायदा होईल. हा तुमच्या वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस असणार आहे. आज तुम्हाला प्रेमाच्या परमानंदाची अनुभूती येईल. शक्यता आहे की आध्यात्मिकतेकडे तुमची तीव्र ओढ असेल. सोबतच तुम्ही योग कॅम्पमध्ये जाऊ शकता. धर्मगुरूचे प्रवचन ऐकण्याचाही योग बनू शकतो किंवा कुठले आध्यात्मिक पुस्तक तुम्ही वाचू शकता. तुमची संध्याकाळ काहीशा मिश्र भावनामुळे तणावाची ठरू शकते, परंतु चिंता करण्याचे कारण नाही. कारण निराशेपेक्षा आनंद, समाधान यामुळे तुम्ही खुशीत राहाल. अचानक पैसा आल्याने तुमचे प्रलंबित बिले आणि ताबडतोब करावयाचे खर्च भागतील. कुंभ राशी, तुम्ही इतरांवर अति खर्च करण्यासाठी पुढाकार घ्याल. कौटुंबिक स्नेह मेळाव्याच्या केंद्रस्थानी वेगळं राहाल. तुमच्या जीवनातील विमनस्कतेमुळे तुमच्या जोडीदारावरील तणाव वाढेल. आज तुम्हाला अचानक कुठे यात्रेवर जावे लागू शकते, ज्यामुळे घरच्यांसोबत वेळ घालवण्याचा तुमचा प्लॅन खराब होऊ शकतो. तुमच्या वैवाहिक आयुष्यात तुम्हाला आज थोडी मोकळीक हवी असेल. अनुशासन यशाची महत्त्वाची शिडी असते. घरच्या वस्तूंना व्यवस्थित रूपात ठेवण्याने जीवनात अनुशासनाची सुरुवात होऊ शकते. भावनिकदृष्ट्या तुम्ही स्थिर व्यक्ती नाही आहात, त्यामुळे इतरांसमोर कसे वागता, बोलता त्याबाबत सावध असणे योग्य ठरेल. मीन राशी, जर तुम्ही आपल्या घरापासून बाहेर राहून अध्ययन किंवा नोकरी करता तर आजच्या दिवशी तुम्ही रिकाम्या वेळी आपल्या घरच्यांसोबत बोलू शकता. घरातील कुठली वार्ता ऐकून तुम्ही भावूकही होऊ शकता. तुमचा जोडीदार आज स्वार्थीपणाने वागेल. विचारांनीच मनुष्याचे जीवन बनते. तुम्ही एक उत्तम पुस्तक वाचून आपल्या विचारधारेला अधिक सशक्त करू शकता. आज तुम्हाला जादुई असे आशादायी वातावरण अनुभवण्यास मिळेल. दीर्घकालीन फायद्यासाठी शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडातील गुंतवणूक फायदेशीर ठरेल. आजच्या दिवसाचे खूप काळजीपूर्वक नियोजन करा. आपण ज्यांची मदत घेऊ शकता अशा लोकांशी संवाद साधा. प्रेमामध्ये एकतर्फी वेळ तुम्हाला तीव्र दुःख देईल. धन्यवाद. असेच 12 राशींचे राशी भविष्य रोज ऐकत रहा.